कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची एक्झाम 25 ऑगस्ट 2026 ला आहे. आता जवळपास 20 दिवसापेक्षा कमी दिवस राहिलेत आणि एवढ्या कमी दिवसात एवढा सारा सिलेबस आहे आणि त्या सिलेबस मधले कुठल्या कुठल्या टॉपिक्स मध्ये कुठले कुठले इम्पॉर्टंट सब टॉपिक्स आहेत हे आज आपण डिकोड करणार आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या परीक्षेला 1 महिन्यापेक्षा कमी अवधी असतो त्यात तुम्ही कुठल्याही न्यू टॉपिकला इंट्रोड्यूस करून त्या गोष्टीचे थेरॉटिकल बेस डीप मध्ये वाचू नका. कारण की या गोष्टीने काय होतं की जे तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे त्या गोष्टींचं मेमरायझेशन तुमचं कमी होऊन जातं आणि नवीन टॉपिक मध्ये जास्त एनर्जी खर्च होतो. म्हणून अशा वेळेस जे तुम्ही वाचलेलं आहे 1 ते 2 वेळा तुमची रीडिंग झालेली, तुम्ही त्या टॉपिक्सला रिवाइज करा. विदिन अ मंथ जर एक्झाम असेल तर बेटर आहे यू प्रिफर MCQs ड्युरिंग दिस पिरियड. कारण की एमसीक्यूज तुम्हाला एक प्रॅक्टिकल अप्रोच देतील, एक एक्झाम स्ट्रेट फॉरवर्ड अप्रोच देतील की आपण एक्झामला कसं फेस करायला पाहिजे, त्यासाठी आपली मेंटल प्रिपरेशन कशी असली पाहिजे. त्यामुळे जेवढे जास्त MCQs तुमच्या ज्याने सॉल्व्ह करणं होतील रिलेटेड टू दिस सिलेबस ऑफ CHO तेवढे तुम्ही सॉल्व्ह करा. आणि आपण आता डिकोड करणार आहोत सिलेबसला. याचा अर्थ हा की जो सिलेबसचा एक एक टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिक वाईज त्या टॉपिक मधले सब टॉपिक कुठले कुठले इम्पॉर्टंट आहेत की त्यामधून प्रश्न येतातच आणि ते तुमचे एकदा तरी रीड करून झालेच पाहिजे आणि त्याचे MCQs तर कंपल्सरी सॉल्व्ह करायचेच आहेत. रोजचे 1000 ते 1500 MCQ सॉल्व्ह करून झाले पाहिजे, हा आपला टार्गेट ठेवायचा आहे. तर चला मग वळूया सिलेबसकडे. तर हा बघू शकता, हा तुम्ही सिलेबस आहे. त्या टोटल मेन स्ट्रीम सब्जेक्टचे क्वेश्चन्स आहेत 60, जनरल नॉलेजचे 20 आणि नॅशनल हेल्थ मिशन रिलेटेड प्रोग्राम्स जे आहेत, जे नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स आहेत त्याचे 20. म्हणजे असं समजू शकतो आपण 80 क्वेश्चन्स मेन स्ट्रीमचे आहेत आणि 20 क्वेश्चन्स अदरचे आहेत. तर मेन स्ट्रीमचं आपण सगळ्यात आधी सुरू करूया. मेन स्ट्रीम इम्पॉर्टंट सब्जेक्ट फॉर CHO एक्झाम. त्यातलं सगळ्यात पहिले बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ पब्लिक हेल्थ. यात कुठले कुठले टॉपिक्स येतात ते बघा. सब टॉपिक्स आपण बघतोय हे पब्लिक हेल्थ, त्यानंतर डायमेन्शन्स ऑफ हेल्थ अँड डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. हे बेसिक टर्म्स आहेत पण ह्या तेवढ्याच महत्वाच्या देखील आहेत. त्यानंतर तो आइसबर्ग फिनॉमिना, यावर प्रश्न येऊ शकतो, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर एपिडेमिओलॉजिकल ट्रायड, हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, यावर देखील प्रश्न यायचे भरपूर चान्सेस आहेत. ह्या बेसिक गोष्टी आहेत पब्लिक हेल्थच्या. त्यानंतर लेवल ऑफ प्रिव्हेन्शन, यावर पण प्रश्न येतो, हा पण टॉपिक तुमचा झाला पाहिजे. ज्यात प्रायमरी, सेकंडरी, प्रीमॉर्डियल लेवल्स येतात प्रिव्हेन्शनचे. आणि एपिडेमिओलॉजिकल ट्रायड मध्ये काय काय येतं, मॉर्टॅलिटी, मॉर्बिडिटी, इन्सिडेन्स, प्रिव्हिलन्स, तर ह्या गोष्टी तुमच्या माहिती असल्याच पाहिजे तुम्हाला. हेल्थ इंडिकेटर्स मध्ये न्यूट्रिशनल इंडिकेटर्स, ते पण तुमचं झालंच पाहिजे. त्यानंतर येतं डेमोग्राफी अँड व्हायटल स्टॅटिस्टिक्स. व्हायटल स्टॅटिस्टिक्सवर प्रश्न विचारायचे जास्त चान्सेस आहेत. हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टम इन इंडिया हे सर्वात महत्वाचा टॉपिक आहे, यावर प्रश्न शुअर आहे, शुअर शॉर्ट प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा सेकंड टॉपिक आहे बेसिक्स ऑफ ह्युमन बॉडी. आता यात काय येऊ शकतं तर फॅक्ट्स अबाउट ह्युमन बॉडी, त्यानंतर अॅनाटॉमी अँड बेसिक फिजिओलॉजी ऑफ ह्युमन बॉडी. ह्या गोष्टी बेसिक याच्यासाठी आहेत की PHC लेवलवर, सब सेंटर लेवलवर या गोष्टी आढळल्या जातात. त्यानंतर तिसरा टॉपिक येतो चाइल्ड हेल्थ. त्यात येतं निओनॅटल हेल्थ अँड रिलेटेड डिसऑर्डर्स विथ नर्सिंग अँड इमर्जन्सी मॅनेजमेंट. जेवढी आपली इमर्जन्सी मॅनेजमेंट आहेत, बेसिक मॅनेजमेंट त्या. त्यानंतर अपगार स्कोरिंग, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स, जे स्कूलर, टॉडलर, न्यूबॉर्न, इन्फंट मध्ये येतात. त्यानंतर वॅक्सिनेशन, अतिशय महत्वाचा नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल, हा तुमचा टिप ऑफ टंग असला पाहिजे. त्याशी रिलेटेड टॉपिक आपण इथेच कव्हर करूया, जसं की वॅक्सिन वायल मॉनिटरिंग. त्यानंतर येतं वॅक्सिन स्टोरेज अँड कॅरियर्स, वॅक्सिन कॅरियर्स, हे पण महत्वाचं आहे. त्यानंतर ओपन वायल पॉलिसी, वॅक्सिनेशन प्रोग्राम जे आहेत, डिफरंट वॅक्सिनेशनचे जे प्रोग्राम आहेत ते पण यात इन्क्लूड होतात. हे सगळे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, यातून शुअर शॉर्ट प्रश्न येणार आहे. त्यानंतर येतं प्रोटीन, एनर्जी, माल न्यूट्रिशन. हे चाइल्ड हेल्थ मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो फ्रिक्वेंटली आस्क आहे. त्यानंतर चाइल्ड हेल्थ डिसऑर्डर्स अँड देअर मॅनेजमेंट, ह्या गोष्टी. त्यानंतर येतं अडोलेसंट हेल्थ. आता अडोलेसंट हेल्थ हा त्यांनी बायफर्केट करून टॉपिक दिलेला आहे. त्यात येतं स्टेजेस, रिप्रोडक्टिव्ह चेंजेस ड्युरिंग दिस पिरियड. त्यानंतर न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स या अडोलेसंट एज मध्ये कुठले कुठले येतात, जसं की ॲनिमिया झालं, ओबेसिटी झालं, इटिंग डिसऑर्डर्स झाले, एक्सेट्रा. ह्या गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे मॅटर्नल हेल्थ. आता मॅटर्नल हेल्थ हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. इथून शुअर शॉर्ट 10 ते 15 प्रश्न येतात. त्यात जसं की त्यात सगळ्यात मोठा टॉपिक आहे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, फॅक्टर्स अफेक्टिंग मॅटर्नल हेल्थ. त्यानंतर लेबर,
त्यातलं ॲक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ लेबर, कंडिशन्स रिलेटेड टू प्रेग्नन्सी, डेली कॅलरी रिक्वायरमेंट फॉर प्रेग्नेंट वुमन, ANC व्हिजिट्स, PNC व्हिजिट्स, त्या ANC PNC पिरियडमध्ये लागत असलेलं सप्लिमेंटेशन, त्यानंतर ANC PNC केअर आणि ऑल नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स रिलेटेड टू मॅटर्नल हेल्थ. हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आणि मॅक्झिमम प्रश्न या हेल्थ प्रोग्राम मधून येतील. त्यानंतर येतं फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंगमध्ये 2 मेथड्स, टेम्पररी आणि परमनंट. टेम्पररीमध्ये कॉन्ट्रासेप्शन तुमचं टिप ऑफ टंग असलं पाहिजे. सगळ्या गोष्टी इंजेक्टिबल, टॅबलेट फॉर्म्स, सगळ्या कॉन्ट्रासेप्शन्स तुमचे क्लिअर असले पाहिजे. त्यानंतर परमनंट मेथडमध्ये वॅसेक्टॉमी, ट्युबेक्टॉमी. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक येतो कम्युनिकेबल डिसीजेस. ऑल कम्युनिकेबल डिसीजेस शुड बी कवर्ड विथ रिलेटेड कम्युनिकेबल डिसीजेस प्रोग्राम. त्यानंतर येतं नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, सेम ॲज कम्युनिकेबल डिसीजेस तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक येतो न्यूट्रिशन. त्यात न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स, न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज आणि न्यूट्रिशनल प्रोग्राम्स. त्यानंतरचा टॉपिक आहे मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थमध्ये पूर्ण डिसीज कंडिशन्सचे ग्लॉसरी, बेसिक ड्रग्ज फॉर व्हेरियस मेंटल हेल्थ कंडिशन्स आणि नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम, हा पण देखील तुम्हाला वाचायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचा त्यांनी एक सब टॉपिक दिला, स्किल बेस्ड क्वेश्चन्स. आता यात स्किल बेस्ड क्वेश्चन्स कुठले येतील? रिलेटेड टू वर्क प्रोफाईल ऑफ CHO इन PHC, जे कम्युनिटी हेल्थ ऑफिसरचं वर्क प्रोफाईल आहे त्याच्यावर रिलेटेड प्रश्न येऊ शकतात. स्पेशली एम्फोसाइज्ड ऑन इमर्जन्सी केअर, जसं की RTA झालं, इशेमिक हार्ट डिसीज झालं, जे इमर्जन्सी कॅज्युअलिटीचे पेशंट्स तुमच्याकडे येतात फॉर रेफरल्स म्हणा, फॉर बेसिक प्रायमरी मॅनेजमेंट म्हणा, त्यातले प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. लेबर मॅनेजमेंट झालं, त्यानंतर स्ट्रोक मॅनेजमेंट झालं, ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक स्किल बेस्ड प्रश्न येऊ शकतात. रेफरल लिंकेज यातून शुअर शॉर्ट प्रश्न आहे. रेफरल सिस्टीम्स जे आहेत इंडियाचा, त्यातून सब सेंटर झालं, PHC, त्यानंतर CHC, रुरल हॉस्पिटल, टर्शरी हॉस्पिटल, एम्स आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, याची पूर्ण चेन, यातल्या डिटेल्स गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत. त्यानंतर एल्डरली अँड पॅलिएटिव्ह केअर पण तेवढीच महत्त्वाची आहे, जे आपण MSN मध्ये कव्हर करतो ते पण तुम्हाला वाचायचे. इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट, ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, इमर्जन्सी ट्रायड, या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी, बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. त्यानंतर ओरल अँड ENT मध्ये स्कूल हेल्थ प्रोग्राम झाले, डेंटल कॅरेज झाले, जे प्री स्कूलर चिल्ड्रन्स आहेत त्याशी रिलेटेड ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर टॉपिक येतो तो जनरल नॉलेज, जो अदर आहे. आता यासाठी कुठले कुठले बुक्स रेफर करायचे? यासाठी 2 बुक्स तुम्हाला रेफर करायचे आहेत. PR यादव वॉल्यूम 3 आणि टार्गेट हायचं ॲड ऑन बुकलेट, हे तुम्ही रेफर करू शकता. यातून तुमचं जनरल नॉलेज पूर्ण कव्हर होऊन जाईल. आणि त्यानंतर राहिला तो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे NHM प्रोग्राम रिलेटेड क्वेश्चन्स. यासाठी 20 क्वेश्चन्स स्पेशल कॅटेगरीमध्ये दिलेले. तर यात तुमचे सगळे नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स रिवाईज झाले पाहिजे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. 15 ते 20 प्रश्न फक्त नॅशनल हेल्थ प्रोग्रामवर येतील. त्यात जसं की ICDS, मिड डे मील प्रोग्राम, रिप्रोडक्टिव्ह मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ, त्यानंतर नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम, नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम, नॅशनल लेप्रेसी कंट्रोल प्रोग्राम, त्यानंतर नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम, नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस, IMNCI, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, हे काइंड ऑफ प्रोग्राम्स आहेत. त्या तुम्हाला सगळ्या वाचावे लागतील. आणि दिस इज ऑल अबाउट CHO एक्झाम. तर तुम्हाला यात काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण कुठला जर टॉपिक तुम्हाला समजत नसेल तर त्याबद्दल पण कन्सेप्ट क्लिअर करूया. ऑल दी बेस्ट सर्वांना. आणि 20 दिवसापेक्षा कमी दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे अभ्यासाला लागा. लागले नसाल तर आणि अभ्यास करत असाल तर जो अप्रोच सांगितलेला आहे त्या अप्रोचच्या मागे स्टिक राहा. नक्कीच तुमची CHOची एक्झाम चांगल्या मार्क्सने निघेल. धन्यवाद.